आदरणीय प्रकाश बळाराम भोईर साहेब आपण देखील यावं. या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आदरणीय प्रथमेशजी तरे सन्माननीय विशेष अतिथी आपल्याला पाहायला मिळतात. सर्वप्रथम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुष्पमाळ श्री गणराया चरणी समर्पित करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. बोला गणपती बाप्पा. सुरुवात आहे मांगल्याचं प्रतीक पाली, ओझर, थेऊर, मोरगाव, रांजणगाव, लेण्याद्री, सिद्धटेक, महड अष्टविनायकांसाठी विशेष प्रसिद्ध आई वडिलांची सेवा केली. मात्या पित्यांमध्ये भगवंत राहिला आणि म्हणूनच श्री गणरायाला आद्य पूजेचा मान आहे. आणि तो मान भारतीय संस्कृतीमध्ये नेहमीच आपण पाहतो. सध्या या स्पर्धेअंतर्गत अतिशय नेत्रलोचक, नेत्रदीपक आणि विस्मयकारक दृश्य आपण पाहू शकतात. आदरणीय तनुजा बबन घरत शिवसेना महिला संघटिका बोईसर विधानसभा तसेच माकणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच सेविका यांच्या शुभ हस्ते पुष्पमाळ अर्पण केले जाते. आणि समवेत अगदीच गणरायाला विनम्र अगदी वंदन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खूप सुंदर दृश्य आहे. शेषाच्या हाती धरतीच्या गती ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जोबंती होऊन गेले रथी महारथी धन्य अशी ही भारतीय संस्कृती. प्रथम पूजूया महागणपती. गणरायाला वंदना आहे. या कुंदेंतू तुषार हार धवला, या शुभ्र व्रस्तावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभी दैवे सदा वंदिता, सामाम पातू सरस्वती भगवती निशेष झाल्या पहा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयोथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपत्ते. या स्पर्धेच्या उद्घाटिका आदरणीय तनुजा बबन घरत मॅडम माकणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच सेविका आणि बोईसर विधानसभेच्या माध्यमातून शिवसेना महिला संघटिका यांच्या शुभ हस्ते अगदीच शुभारंभ या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर या स्पर्धेअंतर्गत आपण क्रिकेटची देवता अर्थातच खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. त्याकरिता आदरणीय सूरज काठे साहेब मागणे ग्रामपंचायत सदस्य, आदरणीय प्रकाश बळाराम भोईर साहेब या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आदरणीय प्रथमेशजी तरे साहेब यांना देखील नम्र विनंती आहे आपण सन्मानाने या मुख्य खेळपट्टीच्या दिशेने प्रस्थान करायचा आहे. जो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जलसार आणि विठ्ठलवाडी अशा दोन संघांमध्ये कडवी लढत 22च्या खेळपट्टीमध्ये अस्तित्वाच्या लढाईमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना आपण पाहणार आहोत. त्या दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंनी लाईन अप करून घ्यायचा आहे. अमरदीप जलसार चषक 2025 चा रणसंग्राम येत्या 5 दिवसांमध्ये आपण अनुभवणार आहोत. पालघर जिल्हा टेनिस बॉल क्रीडा पटलावरील एक सन्मानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी सुरू आहे. क्रिकेटची देवता अर्थातच यष्ट्यांचं यथोचित पूजन आपण येथे करणार आहोत. ज्या खेळपट्टीमुळे अनेकांना खेळाडू म्हणून ओळख मिळाली, मान्यवरांनी देखील स्पर्धेचे आयोजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली ती याच खेळपट्टीच्या माध्यमातून. आणि आज आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट असो की लेदर बॉल क्रिकेट असो या खेळपट्टीच्या माध्यमातून अनेक युवांना रोजगार प्राप्त करून देणारी ही थोर अशी खेळपट्टी. सचिन रमेश तेंडुलकर सारखा खेळाडू देखील याच खेळपट्टीने घडवला. अशी महान महिमा क्रिकेटची मोहक मायानगरी पंढरी अर्थातच जलसारचं क्रीडांगण. मी विनंती करतोय आपण खेळपट्ट्यांचं पूजन करण्याकरिता या स्पर्धेअंतर्गत आदरणीय सूरज काठे साहेब आपण यावं. आपल्या शुभ हस्ते माकणे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य महोदय आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण अगदीच क्रिकेटची देवता अर्थातच यष्ट्यांना पुष्पमाळ अर्पण करणार आहोत. सुंदर दृश्य या स्पर्धेच्या माध्यमातून अमरदीप चषक जलसार 2025 या स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी होतोय.
अत्यंत दर्जेदार असं हे दृश्य आहे. सध्या आपण पाहू शकाल या खेळपट्टीचा महिमा खूप मोठा आहे. आज याच खेळपट्टीमुळे तुम्हा आम्हा सर्वांना गावामध्ये जे आपलं अस्तित्व होतं ते जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर आणि देश पातळीवरती जाऊन पोहोचलेलं आहे. अशी महान खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीची अर्थातच देवता, क्रिकेटची देवता यष्टांना या ठिकाणी पुष्पमाळ अर्पण केली जाते. आपण पाहू शकतात मेगा स्क्रीनवर आदरणीय सूरज काटे साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जात आहे आणि अतिशय चक्षुविहंगम स्वरूपामध्ये या स्पर्धेचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर आदरणीय प्रकाश बाळाराम भोईर आपण आपल्या शुभ हस्ते ते श्रीफळ वाढवायचा आहे. अतिशय रोमहर्षक आणि उत्साहवर्धक स्वरूपामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास 40 संघांचा सक्रिय सहभाग येणाऱ्या 5 दिवसांमध्ये पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्या स्पर्धेची सुरुवात अगदी यथोचित स्वरूपामध्ये या ठिकाणी होते. आदरणीय प्रथमेशजी तरे साहेब आपण देखील यावं, आपल्या शुभ हस्ते श्रीफळ या ठिकाणी अर्पण करावं. आदरणीय सचिनदादा पाटील या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आपण देखील यायचा आहे. आपल्या शुभ हस्ते श्रीफळ येथे अर्पण केले जाईल. अतिशय रोमहर्षक, उत्साहवर्धक, नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन मनोहरी, चक्षुविहंगम, विस्मयकारक अशा वातावरणामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा सुरू आहे. सचिनदादा पाटील या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, त्यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ या ठिकाणी अर्पण करण्यात आलेला आहे. खूपच दर्जेदार स्वरूपामध्ये आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ आपल्याला पाहायला मिळतोय. अमरदीप चक जलसार 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय धनेश गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. या स्पर्धेला सन्माननीय विशेष अतिथी स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय रवींद्र भोईर साहेब आपण देखील यावं. करतोय आपण या स्पर्धेची सुरुवात अगदीच दर्जेदार स्वरूपामध्ये. उद्घाटन समारंभ सोहळा सुरू आहे. कुठल्याही कार्याची सुरुवात भगवंताला अगदीच स्मरण करून आपण करत असतो. गणरायाला आपण वंदन केलं. स्वरांची देवता श्री सरस्वती मातेला वंदन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे निर्मणी, दीनदलितांचे, गोरगरिबांचे कैवारी, युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. ज्या बळीराजामुळे तुम्हा आम्हा सर्वांना 2 वेळेचं अन्न मिळते त्या बळीराजाला त्रिवार अभिवादन. भारत देश स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ज्या असंख्य देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व देशभक्तांना देखील विनम्र अभिवादन. तदनंतर आपण ट्रॉफीचं देखील अनावरण करणार आहोत. या स्पर्धेअंतर्गत आदरणीय सन्माननीय तनुजा बबन घरत मॅडम आणि आदरणीय सचिनजी पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे. उद्घाटन समारंभ सोहळा येथे सुरू आहे. कोणता संघ चमचमणाऱ्या या करंडकावरती आपलं नाव कोरेल त्या ट्रॉफीचं अनावरण आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं. 6 सीटर युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. मनमोहक असं दृश्य, जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. हॅलो चेक.
हॅलो हॅलो. आदरणीय श्रीकांतजी भोईर चिखलपाडा यांना विनंती आहे आपण सन्मानाने यावं. इथे उपस्थित आहेत, मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर नाणेफेकीची प्रक्रिया देखील आपण परिपूर्ण करून घेणार आहोत. आदरणीय तनुजा बबन घरत मॅडम यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे. या दोन्ही देखील संघांचे संघनायक. व्हेरी फर्स्ट मॅच विठ्ठलवाडी आणि विपक्षामध्ये जलसार, दोन्ही संघांचे स्टार संघनायक आपण यायचा आहे. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता उद्घाटनीय सामना या स्पर्धेचा. जय भवानी जलसार संघाचा कॉल असेल. छाप असा उच्चार करण्यात आलेला आहे. नाणेफेकीची प्रक्रिया जय भवानी जलसार या संघाने जिंकलेले आहे. काय निर्णय असेल? टॉस आपण जिंकलेला आहे. फील्ड. प्रथम क्षेत्ररक्षण 6 षटकांचं परिपूर्ण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 65 पर्यंत. आणि त्यासाठी तुमच्या संघामधील महत्त्वपूर्ण असे गोलंदाज आहे निखिल, प्रणय, ऋतिक, प्रितेश. नक्कीच. क्रिकेटवरती किती प्रेम आहे आणि क्रिकेटने तुला आजपर्यंत काय काय दिलंय? खूप काही जास्त बोलत नाहीये, मैदानामध्येच बोलेल. दुसऱ्या बाजूने विपक्षी संघाच्या संघानायक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. टॉस जर आपण जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मनाविरुद्ध घडलंय, प्रथम बॅटिंग करायची आहे. काय वाटतं आयडियल स्कोअर? तेवढंच समोरच्या कॅप्टनने सांगितलं की 60-65 पर्यंत आम्ही रोखू, तेवढेच आमच्या पण टार्गेट असेल. याच्या आधी कधी एकमेकांच्या विरोधात तुम्ही आले होते आणि काय रिझल्ट आला होता? हो, तसे दोघांचे सामने बरोबरीने सुटलेले आहे. नक्कीच. म्हणजे एक टफ फाईट जरूर पाहायला मिळेल. कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन नियोजन सचिन दादा पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप एकत्रित येऊन अमरदीप चषक जलसार 2025चं जे आयोजन आहे कसं वाटतंय? खूप छान आहे आयोजन. नियोजन दरवर्षी छानच असते. प्रत्येक वर्षी नवीन नवीन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि ते सफल पण होतात. आपल्याला सोडून जे 10 खेळाडू आपल्या संघामध्ये आहेत त्यांना ह्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी काय प्रेरक संदेश द्याल? प्रेरणेचं काय, नेहमी प्रॅक्टिसमध्ये आहेत ते. त्यांचे आमचे आकाश, वैभव, करण वगैरे असे त्यांना शुभेच्छा असतील की तुमचा नेहमीप्रमाणे खेळ आहे तो उंचावा थोडा. नक्कीच. आपल्या देखील खेळासाठी मनापासून आहेत शुभेच्छा. तर नाणेफेकीची जी प्रक्रिया आहे जय भवानी जलसार या संघाने जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचं आहे. दोन्ही देखील संघांना मनापासून शुभेच्छा. या स्पर्धेचं चमचमणारा करंडक आणि त्याचं अगदीच यथोचित स्वरूपामधील अनावरण देखील आपण पाहिलेलं आहे. येणाऱ्या 5 दिवसांमध्ये ही स्पर्धा अनेक खेळाडूंसाठी नामी संधी स्वतःचा ब्रँड कोरण्याची. बघूयात नक्की काय घडेल आणि काय बिघडेल या स्पर्धेमध्ये. खूप चांगली